वी वर्क विथ द लार्जेस्ट इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ प्रोड्युसिंग द इंजिनियर्स. जे आमची जी आजची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे, स्थापित क्षमता इंजिनियर्स तयार करायची, ती साधारणतः 16 ते 18 लाख इंजिनियर्स प्रत्येक वर्षी आपण तयार करू शकतो. एवढे कॉलेजेस, एवढ्या युनिव्हर्सिटीज, टेक्निकल युनिव्हर्सिटीज आपल्याकडे आहेत. हां, आता ॲडमिशनचा थोडा प्रॉब्लेम आहे तिकडे, पण तरी पण आज 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख अभियंते आपण दरवर्षी तयार करतो ॲज ऑन टुडे. म्हणजे एक म्हणजे मोठी इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी, आणि सगळं बाकीचं जग 2 लाख इंजिनियर्स तयार करतं आणि आपण 12 लाख इंजिनियर्स तयार करतो. म्हणजे एक म्हणजे इंजिनियर्स तयार करायची क्षमता आपली, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. दुसरी म्हणजे आवर ॲन्सेस्टर, आपली जी मुलं पूर्वी गेलेली आहेत, मग 70च्या 80या दशकापासून आजपर्यंत जर बघितलं, दे हॅव प्रूव्ड देमसेल्फ, त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. पुढच्या त्यानंतरच्या 10 वर्षात परत ते बदललं की नाही, कुठेही जायचं नाही, ठराविक राष्ट्राला, अमेरिकेतच जायचं, जर्मनीतच जायचं, जपानमध्येच जायचं. परत 10 वर्षांनी, म्हणजे आता असं आहे, फक्त अमेरिकेत नाही जायचं, अमेरिकेत जाऊन ॲपलसाठी काम करायचं, गुगलमध्ये काम करायचं, जर्मनीत जाऊन मर्सिडीजसाठी काम करायचं, आणि त्याच्या पुढे जाऊन फक्त जायचं आणि कंपनीत नाही काम करायचं, त्या कंपन्या लीड करायच्या. दॅट्स अ ट्रेंड नाव. हे जे जनरेशन आहे, हे दे आर ॲस्पायरिंग टू लीड टू बी द वर्ल्ड लीडर्स. त्यामुळे सत्या नाडेल असेल, सुंदर पिचाई, जय विजयन ऑफ टेस्ला, पराग अगरवाल ऑफ ट्विटर. आपली एक कोल्हापूरची मुलगी आहे, मी नाव विसरलो कदाचित त्याचं, 2 वर्षापूर्वीची घटना आहे. शी हॅज बीन सिलेक्टेड ॲज अ CEO ऑफ अ वर्ल्ड्स लार्जेस्ट गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ऑफ फ्रान्स. म्हणजे एक कुठलाही हे नसताना, बॅकग्राऊंड नसताना, म्हणजे असं जनरेशन बदलत गेलं. हे एक दुसरं कारण आहे. हे अशा 2-3 कारणं की ज्याच्यामुळे जगाला वाटते की भारत हे करू शकतो. आणि एवढे इंजिनियर्स आले तर अशी परिस्थिती आहे की 1 in every 3 विल बी इंडियन. वर्ल्डच्या लेबर फोर्समध्ये प्रत्येक 3मध्ये 1 भारतीय असेल, असं साधारणतः प्रेडिक्शन आहे.